रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे 5 नाशिककरांनी जीव गमावल्यानंतर अखेर नाशिक महापालिका प्रशासनाला जाग आली आहे। सध्या शहरभर खड्डे बुजवण्याच्या कामांना वेग आलाय। झी 24 तासनं पाठपुरावा केल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं आणि आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलंय। 5 बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग। अखेर नाशिकच्या रस्त्यांची डागडुजी। रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला सुरुवात। झी 24 तासच्या पाठपुराव्याचा परिणाम। रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक महापालिकेनं शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली। केवळ खड्डे बुजवणंच नव्हे तर रखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांनाही आता वेग देण्यात येतोय। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः रस्त्यावर उतरले। यानंतर नाशिक महापालिकेचे अधिकारी सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आले। अधिकाऱ्यांनी पाहणी करत लगेच रस्ते बुजवण्याचं काम हाती घेतलं। स्वतः मनपा आयुक्त सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर उतरले। शहरभर फिरत रस्त्याच्या कामाची पाहणी केली। येत्या 8 दिवसात संपूर्ण शहरात पडलेल्या रस्त्यांचे खड्डे बुजवले जातील असं आश्वासन देण्यात आलं। अगोदर हा रस्ता 7 मीटरचा होता। 7 मीटरमध्ये आता आपला पीक्यूसी डीएलसी झाला आहे। पीक्यूसी आपल्याला करायचे। ह्या बाजूला रस्ताच नव्हता म्हणून आता आपण हे टाकतोय। तसा हा कॉन्ट्रॅक्टरच्या शेवटी त्यांना जे रस्ता आहे ते डागडुजी करून खड्डे बुजवायचे आहे। ते खड्ड्याच्या विषयाने कारण की रस्ताच नव्हता, परंतु लोकांची अडचण होती म्हणून आपण त्यांच्याकडून एक्स्ट्रा काम करून घेतोय। त्यांच्यावर फाईन लावला आहे। आता हा आपला कॉन्क्रीटचं काम सुरू होत आहे। मागच्या 1 महिन्यात खूप पाऊस होती तर पाणी साचत होता। ठिकाणी चिखल पण झालेला आहे। काही ठिकाणी वाहने त्यामुळे सेटल होत आहेत, गाड्या स्लिप होत आहेत। पण आता त्याची दक्षता सध्या आम्हीच घेतोय। MNGLच्या बाबत मान्य मंत्री महोदयांनी त्यांना कालच फटकारलेले आहे। त्यामुळे ते काम करतील अशा अपेक्षा बोलतो। त्यांनाही केलं तर शेवटी आम्ही करणारच आहोत। आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जेवढे पण वार्ड आहेत नाशिक महानगरपालिका प्रत्येक वार्डासाठी मेंटेनन्ससाठी स्वतंत्र मक्तेदार नियुक्त केला आहे। आपल्याला मंत्री महोदयांनी 8 दिवसाचं टार्गेट दिले। त्या 8 दिवसात आपल्याला मॅक्झिमम खड्डे बुजवायचे आहेत। गिरीश महाजन यांनी MNGLच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार बैठकीसाठी बोलावून सुद्धा अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार केली। आता महाजनांनी सोमवारी MNGL अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलवली आहे। शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून तसेच सोडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं। खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या 5 नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केल्याचंही त्यांनी सांगितलं। मी आधी सांगितलं होतं की बाबा असं करायचं, मी माफीच मागतो की एवढे 4 महिने पावसाळा आपल्याला त्रास सहन करावा लागेल। पण दुर्दैवाने त्यामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये 4-5 लोक स्कूटीवर जात असताना पायी जात असताना ते मृत्युमुखी पावलेले आहेत। ही वस्तुस्थिती आहे। पण नाशिकला पुढचे 30-40 वर्ष कुठल्या रस्त्याला खड्डा पडणार नाही अशी परिस्थिती आपल्याला यासाठी तयार करायची आहे। विशेष म्हणजे झी 24 तासनं आठवडाभरापूर्वी या परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न लावून धरला होता। त्यानंतर आता प्रत्यक्षात खड्डे बुजवण्याचं काम सुरू झाल्यानं स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत। मात्र तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ते तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि ते खड्डे पडल्यानंतर नाशिक शहरामध्ये एकूण 5 जणांचा बळी गेला। आणि बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधी जे आहेत आता ह्याच रस्त्याचं जर सांगायचं झालं तर मखमलवाद गाव ते मखमलवाद नाका या रस्त्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात खड्डे होते। इथले स्थानिक नगरसेवक प्रमोद भाऊ पालवे यांनी उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला, आवाज उठवला आणि जनतेने सुद्धा त्याबाबत आवाज उठवला। आणि हे करत असताना आपल्या झी 24 तास या चॅनलने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आणि त्यामुळे प्रशासनाला जाग आल्यामुळे आज प्रत्यक्षात स्वतः आयुक्त मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आजच्या ह्या कामकाजाला सुरुवात झाली। प्रथमतः मी झी 24चे खूप आभार मानेल। गेल्या 8 दिवसापूर्वी आपण इथं आलेला होता, त्यावेळेस आमच्या नागरिकांना जो त्रास झाला होता त्या त्रासाबद्दल मी प्रशासनाला व आयुक्तांना इशारा दिला होता मी आमरण उपोषण करेल। परंतु प्रशासनाला लेट करण्याची जाग आलेली आहे व प्रशासनाने आता हे खड्डे बुजवणे व रस्त्याचे त्वरित काम चालू केलेलं आहे। खड्ड्यांमुळे गेलेले 5 जीव पुन्हा परत येणार नाहीत। मात्र यानंतर तरी प्रशासन कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ते उभारतं का याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।